दादा यांची बारामती आता सुनेत्रा पवार सांभाळणार आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये यावर एकमत झालं। सुप्रिया सुळेंकडून पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत देण्यात आले। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीची पोटनिवडणूक लढवणार आहेत। राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत या संदर्भात एकमत झालं। अजितदादांची बारामती आता सुनेत्रा पवारच सांभाळणार आहेत। सुनेत्रा पवार बारामतीची पोटनिवडणूक लढवणार आहेत। दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचाही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यावर भर आहे। बारामती विधानसभेची प्रारूप मतदार यादी 10 मार्चला प्रसिद्ध होणार आहे। त्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होईल। संविधानानुसार कोणतीही व्यक्ती विधिमंडळाची सदस्य नसताना सुद्धा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त होऊ शकते। मात्र हे पद टिकवण्यासाठी शपथ घेतल्यापासून सलग 6 महिन्याच्या आत विधानसभा किंवा विधान परिषदेचं सदस्य होणं या व्यक्तीला अनिवार्य असतं। अर्थातच बिनविरोध होईल। म्हणजे दादाच्या नंतरचं हे इलेक्शन आहे। अर्थातच म्हणजे महाराष्ट्र तेवढा नक्कीच सुसंस्कृत आहे अशा बाबतीत। त्यामुळे माझ्या मनात तीळ मात्र शंका नाहीये की ती निवडणूक ही बिनविरोधच होईल। या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही महाविकास आघाडीची सगळी मंडळी एकत्र बसून चर्चा करू आणि अशा प्रकारची भूमिका जाहीर करू। पवार साहेबांचा आणि अजितदादांचा विचार हे पुढे नेण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून होईल। माझं तर वैयक्तिक मत सर्वच राजकीय पक्षाला असं राहील की ही निवडणूक बिनविरोध कशी होईल याकडे मला असं वाटते आपण सर्वांनी जर जाण्याचा प्रयत्न जर केलं तर खऱ्या अर्थाने अजितदादांना श्रद्धांजली दिलीसारखं होईल। तर याआधी सोमवारी रात्री देखील कोअर कमिटीची बैठक झाली होती। या बैठकीत राज्यसभा निवडणुकीत पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील असा निर्णय घेण्यात आला। सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। तर प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही बैठक झाली होती। या बैठकीला सुनील तटकरेंसह कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते। तर काही दिवसात वरळीच्या डोममध्ये राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ही बैठक होणार आहे। सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून यामध्ये शिक्कामोर्तब केलं जाणार आहे।